जोहार मित्रांनो, जय आदिवासी. नमस्कार. मी अरविंद बेंडगा. प्रवास करायची खूप इच्छा होती पण घरातून बाहेर निघता येत नाही आणि आजचा जो प्रवास होणार आहे हा प्रवास आपला 6 डिसेंबर 2025 रोजी आपण सुरुवात करतोय आणि पालघर मनोर ते थेट गोवापर्यंतचा हा आपला प्रवास असणार आहे. या प्रवासामध्ये तुम्हाला कोकण विभागातील विविध समुद्र किनारे, डोंगर दऱ्या, निसर्ग आणि त्या ठिकाणची खाद्य संस्कृती, लोकसंस्कृती, लोकजीवन आणि गड किल्ले अशा अनेक गोष्टी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहावयास मिळतील. सो चला आपल्या बाईक राईड रोड ट्रिपला सुरुवात करूया. आपण पूर्ण सामान आपल्या गाडीवर लोड केलेलं आहे. मी आहे, माझ्यासोबत एक देवीदास विल्हात हा मित्र आहे आपल्या तलासरीवरून. तर आम्ही दोघे मिळून ही पूर्ण ट्रिप करणार आहोत आणि सुंदर सुंदर असे ठिकाणं दाखवणार आहोत. एक दुसरी गोष्ट, आपला मराठी माणूस पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतोय, तुम्हाला दाखवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतोय, तर त्याला सपोर्ट करा, मदत करा. आपला माणूस आपल्याला पुढे नेणार नाही तर कोणाला. त्यामुळे आपल्या आदिवासी माणसाला पुढे न्यायची जबाबदारी तुमची. हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा पूर्ण प्रवास आपला सुखकर होवो आणि पूर्ण प्रवासात आपल्याला कोणतंही संकट येऊ नये यासाठी आपल्या गाव देवाला, हिरोबा देवाला, घरच्या कुलदेवाला, चेडोबा तोरणी चेडा असेल, गोधनी चेडा असेल, गावातील गावदेव, गावदेवी मंदिर, या सर्वांना आपण साक्षी ठेवून आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करू. हा प्रवास आपला सुखकर होवो हीच आपल्या निसर्ग देवाला प्रार्थना करूया आणि आपण निसर्गाचा खरा अनुभव या पूर्ण ट्रिपमध्ये अनुभवणार आहोत. आपल्या निसर्ग देवाला नमन करून आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहोत. सो चला आपण राईडला सुरुवात करू. शुभ सकाळ. सकाळची ताजी हवा, वेळ अगदी 8 वाजलेले आणि आजचा मोठा दिवस. पालघर मनोरातून आपल्या गोवा राईडला मी सुरुवात केली. मनात एक्साइटमेंट, पुढे कोणता निसर्ग भेटणार याची उत्सुकता आणि बाईक चालवण्याचा तो खरा वेग. मुंबई अहमदाबाद हायवेवर बाईक टाकली आणि सरळ घोडबंदरच्या दिशेने रवाना झालो. रस्त्यावरचा तो मोकळा फ्लो, सकाळच्या सॉफ्ट सनलाईट आणि लांबवर जाणारा हायवे. दुर्वेसला पोचल्यावर बाईकमध्ये फुल पेट्रोल भरलं, कारण आजचा प्रवास मोठा आहे. पेट्रोल भरल्यावर पुढचा टप्पा विरार फाटा मार्गे घोडबंदर. पण तिथे पोचायला रस्त्याला प्रचंड ट्रॅफिक, मोठमोठ्या गाड्या, ट्रक्स, पण हळूहळू सरकत जाणारा रस्ता. धीर धरून सावकाश एक एक गाडी काढत शेवटी कसाबसा घोडबंदर पर्यंत पोचलो. सो मित्रांनो, आपण पोचलोय थेट घोडबंदर पर्यंत. आपण पालघर मनोर पासून आपला प्रवास सुरू केलेला होता, तो थेट आपण पहिला स्टॉप घेतलेला आहे घोडबंदर. आपण जवळजवळ 60-70 किलोमीटर राईड केलाय. रोड खाली होता, ट्रॅफिक नव्हती, म्हणून आपण कॉन्क्रीटचा हायवे, मुंबई अहमदाबाद हायवेला थोडासा स्पीडमध्ये आलोय कारण गर्दी नव्हती. आणि आता आपण घोडबंदर माउंटन हॉटेल या ठिकाणी थोडा वेळ थांबलोय, थोडासा आराम करूया आणि मग इकडून आपल्याला 20 किलोमीटर ठाणे आहे. ठाण्यावरून आपल्याला जायचं आहे पनवेल आणि पनवेलवरून आपल्याला थेट गाठायचं आहे रत्नागिरी, आंबोली, गुहागर. या ठिकाणी आपला एक मित्र त्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतोय. त्या मित्राच्या रूमवरती, फ्लॅटवरती आपण जाणार आहोत आणि तिथे
रात्रीचा मुक्काम करणार आहोत आणि मग दुसऱ्या दिवशी रत्नागिरीतील जे काही पर्यटन स्थळं आहेत, समुद्र किनारे आहेत, बीचेस आहेत, त्या ठिकाणीचे किल्ले आहेत, निसर्ग सौंदर्य आहे, त्या ठिकाणची संस्कृती आहे, लोकजीवन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर आता इथून ठाणे आणि ठाण्यावरून पनवेल आणि पनवेलवरून मग आपल्याला NH हायवे 66 लागेल आणि तो मुंबई गोवा हायवे डायरेक्ट थेट आपल्याला रत्नागिरीपर्यंत पोचवेल आणि मग 2-4 दिवस रत्नागिरीला थांबून ते एक्सप्लोर केल्यानंतर मग आपण गोव्याला जाणार आहोत. घोडबंदर पार करून पुढे ठाण्याकडे निघालो. फक्त 20 किलोमीटरचं अंतर, पण जणू काही 20 नको 200 वाटत होतं. संपूर्ण रस्त्यावर मोठमोठ्या गाड्या, ट्रक्स, कंटेनर यांची प्रचंड गर्दी. प्रत्येक ब्रिजवर ट्रॅफिक थांबते. वर चढताना बाईकची एक स्ट्रगल, खाली उतरताना पुन्हा गाड्यांच्या रांगा. हळूहळू एक एक जागा काढत सावधपणे चालवत शेवटी ठाणे गाठलं. आपण कुठे पोहोचले? पण आता ठाण्यामध्ये पोहोचलोय. आता ठाण्यावरून आपल्याला 35 किलोमीटर पनवेल पर्यंत जायचं आहे. तिथेपर्यंत जायला आपल्याला ट्रॅफिक लागणार आहे, सिग्नल लागणार आहेत. एकदा पनवेल गाठलं की तिथून जो हायवे आहे तो दनादन हायवे आहे. मग आपण स्पीडमध्ये ठाण्याला पोचलो आणि लगेच पनवेलच्या दिशेने हायवे पकडला. पण हायवेवर आल्यानंतर पुन्हा तोच खेळ. मोठमोठे ट्रक्स, कंटेनर, भल्या मोठ्या गाड्या. ओव्हरटेक करायला जागा नाही, पुढे जायला स्पेस नाही. जणू मुंबईची सकाळ तुम्हाला थांबवून ठेवते. पण कसा बसा संयम ठेवत ब्रेक, एक्सिलेटर कंट्रोल ठेवून शेवटी पनवेलला पोचलो. मित्रांनो, दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि आपण पनवेल सोडलेलं आहे आणि आता मुंबई गोवा हायवे हा हायवे आहे, या हायवे पर्यंत घेऊन पोहोचलोय. समोरून आपण ब्रिज खालून टर्न घेतलाय आणि हा पूर्ण हायवे आता आपल्याला लागला. या हायवेला आपल्याला जायचं आहे. हा हायवे नॅशनल हायवे 66 आहे, 66. इथे आपली गाडी लावलेली आहे कारण गाडी गरम होऊ नये यासाठी आपण गाडी थांबवत थोडासा आराम करत जातोय. आता मला वाटतं इथून आम्हाला 200 किलोमीटर अजून जायचं आहे. सो 3-4 तास लोकेशनला दाखवत आहे, पण आरामात आपण जाणार आहोत कारण व्हिडिओ वगैरे शूट करणार जाणार आहोत. तिथे आपण त्यासाठी गेलेलो होतो की हेल्मेटची काच चेंज करायची होती, तर हेल्मेट ची काच चेंज करून घेतलेली आहे. आता चला पुढच्या दिशेने. थोडी विश्रांती घेतली आणि मग पुन्हा बाईक स्टार्ट केली आणि जेव्हा नॅशनल हायवे 66 वर आलो तेव्हा ती खरी कोकणाची राईड सुरू झाली असं मनापासून वाटलं. दोन्ही बाजूला हिरवगार झाडं, दाट झुडूप, निसर्गाचा ताजा तवाना सुगंध, हवा थंडगार आणि रस्ता एकदम वळणाचा. जणू काही निसर्ग स्वतः तुम्हाला पुढे बोलवत होता. हा मुंबई गोवा हायवे आहे. या हायवेच्या इथे दुपारचा 1 वाजलेला आहे. खूप सारी भूक लागलेली होती कारण नाश्ता न करता आपण प्रवासाला सुरुवात केलेली होती. तर या इथे साई स्कॅन सेंटरवरती थांबलो आपण. वडापाव खालाय, पाणी वगैरे पिला, थोडासा रेस्ट केला. गाडी ही हीट होते त्याच्यामुळे गाडीलाही थोडासा आराम दिलाय आणि आता पुढच्या दिशेने निघूया. सो चला. आणि कोकणामध्ये आल्यानंतर तुम्ही आजूबाजूला बघत असाल डोंगर दर्या आणि निसर्गमय असा झाडाझुडपातून हा पूर्ण हायवे, त्यामुळे निसर्गाचा आगळा वेगळा अनुभव घ्यायला भेटतोय. सो चला आता पुढच्या दिशेने निघूया. हा रूट पनवेल, कर्नाळा, इंदापूर, पोलादपूर, खेड, चिपळूण, रत्नागिरी, गुहागर यापर्यंतचा होता. पनवेल पार करून इंदापूर आणि पोलादपूरच्या घाटातून जाताना येणारी ती ढगांची सावली. आपण इंदापूरच्या जवळ आलेले आहोत मुंबई गोवा हायवेला. हायवे एवढा सुंदर आहे की गाडी हायवेवरती टाकल्यानंतर 70-80 स्पीड असतेच कारण गाड्याही खूप कमी आहेत
आणि पूर्ण रस्ता कॉन्क्रीटचा आहे, त्याच्यामुळे जास्त काही स्पीड ब्रेकर खड्डे वगैरे नाही. मध्ये मध्ये थोडासा रस्ता खराब आहे, बाकी रस्ता पूर्ण चांगला आहे. त्याच्यामुळे आपण लवकर आपले किलोमीटर कव्हर करतोय. अजून इथून आपल्याला 2 ते 3 तास दाखवतोय, म्हणजे 300 किलोमीटरची पूर्ण दिवसाची राईड होती. आपण 160 किलोमीटरची राईड संपवलेली आहे. इंदापूर इथून 5-10 किलोमीटरवरती इंदापूर आहे, महाड आहे आणि महाडवरून खेडवरून आपण डायरेक्ट गुहागर या ठिकाणी जो आपला मित्र राहतोय त्याच्याकडे पोचणार आहोत. तर तुम्हाला निसर्ग रस्त्याचा दाखवत जातोच आहोत. सुंदर असा हा कोकणाचा निसर्ग आहे. या ठिकाणी आल्यानंतर दैनंदिन जीवनातून कंटाळलेले मन या ठिकाणी आल्यानंतर मनसोक्त वाटतोय, आनंद वाटतोय. आणि या ठिकाणचा हवामान ही दमट आहे, थंडगार आहे, त्यामुळे जरा आगळा वेगळा आनंद अनुभवायला येतोय. आपल्याकडे NS 125 CCची गाडी आहे आणि ती गाडी कोणती आहे, नाव काय आहे ते तुम्हाला माहीतच आहे. आपली ब्लू ड्रॅगन गाडी घेऊन आलोय आणि गोव्यापर्यंतचा प्रवास आपण ब्लू ड्रॅगनवरती करणार आहोत. सो ही बघा आपली ब्लू ड्रॅगन. आता ती गरम झाली, थोडासा आपण तिला विश्रांती देऊया, कारण इंजिन खूप हीट होतो. कारण कंटिन्यू रनिंग केली तर हीट होणारच, त्याच्यामुळे थांबत आपण प्रवास करतोय. आणि आपल्यालाही बसून कंबर दुखते, त्यामुळे आराम करत आपण पोचणार. खेड आणि चिपळूणला पोचलो तेव्हा समजलं आजचा प्रवास खूप मोठा आहे आणि पुढचा रस्ता अजून दूर आहे. रस्ता चढण उतारांनी भरलेला, मध्ये मध्ये धुक्याचे पट्टे आणि प्रत्येक वळणावर नवीन दृश्य उलगडत होतं. शरीर थकलं होतं, पण मन मात्र प्रत्येक किलोमीटर सोबत जास्त फ्रेश होत होतं. रत्नागिरी पार करताना सूर्य मावळत होता. शेवटचे काही किलोमीटर उरले होते, पण शरीराला आता ताण जाणवत होता. तरीही फुल मोटिवेशन ठेवत बाईक चालवत राहिलो आणि शेवटी 400 किलोमीटरचा प्रवास, तब्बल 12 तासांचा थकवा. जेव्हा आपण पनवेलवरून गोवा हायवेला गोव्याच्या दिशेने जातो त्यावेळेस आपल्याला या कोकणामध्ये डोंगरदरीतून जाणाऱ्या रस्त्याला एका डोंगरातून बोगदा आहे किंवा टर्नल आहे. त्या ठिकाणी आपली सुप्रसिद्ध असलेली आदिवासी वारली पेंटिंग त्या भोगदाच्या टोकावरती रेखाटलेली आहे. आणि जेव्हा आदिवासी वारली पेंटिंग या भोगद्यावर काढलेले बघितलं त्यावेळेस मनाला खूप अभिमान वाटला की आदिवासी कल्चर कुठेतरी प्रदर्शित झालेला आहे. या गोष्टीचा आनंद वाटला. मित्रांनो, संध्याकाळची 5:30 वाजलेले आहेत आणि आता आपण पोचलेलो आहोत खेड या ठिकाणी. अजून आपल्याला गुहागर या ठिकाणी जाण्यासाठी 1 तास लागणार आहे. 40-45 किलोमीटर अजून आहे इथून. पण तुम्ही जर एखादी राईड करत असाल तर तुमची राईड सुरू असताना मध्ये मध्ये थांबून थोडासा शरीराला आराम द्या. पाणी वगैरे असेल तर पाणी प्या. थोडा गाडीचा इंजिन गरम होतो तो थंड होऊ द्या, कारण कंटिन्यू राईड केली तर गाडीचीही वाट लागू शकते. त्यामुळे आम्ही थांबत जातोय. आता रस्त्याच्या कडेला थांबलोत, पाणी वगैरे घेतलंय आणि थोडासा चालतोय. रिलॅक्स फील झाल्यानंतर परत एकदा राईडला सुरुवात करूया आणि जिथे पोचायचं आहे तिथेपर्यंत थेट पोचणार आहोत. सो सुंदर असा नजारा, संध्याकाळचा माहोल आणि या डोंगरदरीतून जाणारा हा मुंबई गोवा हायवे आणि या हायवेला जाण्याची जी राईड करण्याची जी मजा आहे ती आगळी वेगळी आहे. तो चला पुढे मग बघा तुम्ही. ज्या मित्राकडे पोचायचं होतं तिथे रात्री थांबायचं होतं, तिथे शेवटी पोचलो. मित्रांनो, अखेर आपण ज्या ठिकाणी पोचायचं होतं त्या ठिकाणी पोचलेलो आहोत. आपल्या मित्राच्या रूम मध्ये आलोय आपण.
सकाळी 8 वाजता निघालेले होतो. रात्री 8 वाजता आपण मित्राच्या रूमवरती पोचलो, म्हणजे रत्नागिरी गुहागर या ठिकाणी मित्र आपला राहतो, त्याच्या रूम पर्यंत पोचलो. आपण आपला प्रवास 12 तासांचा केला आणि या 12 तासांमध्ये आपण पहिल्या दिवसाची राईड ही 400 किलोमीटर ची केली. खूप मोठा प्रवास हा झाला, आपली खूप मोठी राईड होती. नॉन स्टॉप 12 तासांमध्ये 400 किलोमीटर आपण राईड केली. त्यामुळे थकवाही खूप आला, त्यामुळे काही गोष्टी दाखवू शकलो नाही, फक्त रस्त्याचा व्लॉग, नेचर सर्व गोष्टी दाखवल्या. पण येणारे पुढचे व्हिडिओ या कोकण विभागातील सुंदर असे समुद्र किनारे, डोंगरदऱ्या, निसर्ग आणि या ठिकाणचे गड किल्ले, या ठिकाणची संस्कृती, लोकजीवन, खाद्य संस्कृती, ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहावयास मिळतील. सो येणारे पुढचे व्हिडिओ नक्की आवर्जून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या भावना, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन असेच व्हिडिओ बघण्यासाठी. आणि आदिवासी माणसाला आदिवासी माणूसच पुढे नेईल तर पुढे जाईल, नाही तर जाईल कसा पुढे, त्यासाठी या तुमच्या आदिवासी भावाला सपोर्ट करा. धन्यवाद.